नमस्कार. आज 4 ऑगस्ट गुरुवार. ओके. तर लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम पहा, महापालिका जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल म्हणजे जे निवडणुका वगैरे होणार होत्या त्याबाबतचा हा हे आलेला आहे म्हणजे बातमी आहे. तर पहा, ही बातमी ऑलरेडी कव्हर झालेली आहे. आता निवडणुका लांबणीवर वगैरे या संदर्भात कोर्टाचा पण आदेश आपल्याला पाहायचा आहे, कारण सुप्रीम कोर्टाने वगैरे म्हटलेलं होतं राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही परत चेंज करू शकत नाही. ओके. त्यामुळे त्यावरती फेररचना सॉरी पुनर्विचार याचिका वगैरे दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे आपण आता वाचलं न वाचलं तरी चालेल, कारण याच्यापूर्वीही मी हे ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ओके. यासोबतच पहा, हे जे काही घडामोडी वगैरे जी झालेली आहे राज्यामध्ये, या संदर्भात देखील मी ऑलरेडी बोललेला आहे. त्यामुळे ही न्यूज मी कव्हर करणार नाही आहे. ओके. म्हणजे यापूर्वी ही न्यूज कव्हर करण्यात आलेली आहे, हेच त्याचं उद्देश आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती संरक्षक विधेयक हे जे 2019 मध्ये मांडण्यात आलेलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे. कारण पहा, संयुक्त संसदीय समितीने 81 सुधारणा यावरती सुचवल्या होत्या. त्यामुळे समितीचं हे एक काम असतं की जर एखादं विधेयक वगैरे जर बनत असेल तर त्यावरती योग्यरित्या आपली मांडणी वगैरे करायचं हे एक मेन काम असतं. त्यामुळे तुम्ही सर्व म्हणजे संसदीय समित्या ज्या असतात त्या सर्व समित्या तुम्ही एकदाच वाचून काढा. संसदीय समित्या म्हणजे पुन्हा त्यावरती फक्त रिव्हिजन वगैरे करता येईल व असं परीक्षेमध्ये म्हणजे असं पेपरमध्ये वगैरे आल्यानंतर त्यावरती परत परत आपल्याला वाचनाची वगैरे गरज पडणार नाही. ओके. ते हे झालं या बाबतीत. त्यानंतर पुढे याच्यावरती आज परत एकदा सुनावणी होणार आहे, ते पाहूयात. त्यानंतर पुढे म्हणजे जास्त न्यूज मध्ये आज काही नाही आहे तेवढंसं. ओके. प्रवेश रद्द केल्यानंतरही शुल्काचा पूर्ण परतावा देण्यात येणार आहे. युजीसीने गाईडलाईन्स वगैरे जारी केलेले आहेत. यासोबतच जे 31 ऑक्टोबर पर्यंत तुमची हे असेल म्हणजे प्रवेश प्रक्रिया जी आहे 10वी 12वी साठीच्या मुलांची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यानंतर 4 दिवसांत पावसाला जोर. ओके. म्हणजे पाऊस पडणार आहे असा भाकीत किंवा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. ITI प्रवेशासाठी पण 27 ऑगस्टची मुदतवाढ. ह्या अशाच बातम्या आहेत. म्हणजे जास्त काही आजच्या पेपरमध्ये वगैरे देण्यात आले नाही. ओके. महायुतीच्या निर्णयाचा फटका ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वगैरे जे निर्णय वगैरे घेण्यात आले होते त्या संदर्भात ही बातमी आहे. परंतु एमपीएससीच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाची नाही, त्यामुळे मी पुढे जातो डायरेक्टली. हे सर्व ज्या बातम्या आहेत त्या अगदीच एमपीएससीच्या दृष्टिकोनातून किंवा युपीएससीच्या दृष्टिकोनातून आवश्यकतेच्या नाहीत. परंतु बोरीचा बार ही सातारा जिल्हा यामधील एक परंपरा वगैरे आहे. ते तुम्हाला जर कदाचित इंडियन हेरिटेज वगैरे जर म्हटलं म्हणजे असं येणार नाही, परंतु काही सांगता येत नाही पूर्ण फॅक्ट जर विचारण्यात वगैरे आलं तर, परंतु तुम्हाला माहिती असावं त्यामुळे सांगितलं. ओके. त्यानंतर पुढे आदिवासींमधील आजारांचा सूक्ष्म अभ्यास होणार. ओके. पाहूयात जर झाला तर ते आपल्याला अँथ्रोपॉलॉजीमध्ये वगैरे विचारण्यात येईल, परंतु एवढंसं हे नाहीये ना. ओके. म्हणजे ही पूर्ण वर्ल्ड न्यूज टाईप नाहीये, त्यामुळे जाऊ द्यात पुढे चला. कारण अँथ्रोपॉलॉजी मध्ये असतं पहा, ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी म्हणून एक तुम्हाला पेपर 2 मध्ये घटकच आहे. त्यामुळे त्यासाठी हे होईल. ओके. म्हणजे तुम्ही तिथे आन्सर मध्ये एखादी सोल्युशन वगैरे जर लिहित असाल कन्क्लुजन मध्ये वगैरे, तर शासनाची अशा पद्धतीने वगैरे काय म्हणतो आपण, शासन अशा पद्धतीने प्रयत्न वगैरे करत आहे हे लिहू शकतो आपण. त्यानंतर 3 सिंचन योजनांच्या सुधारित खर्चास मान्यता. पुढे चला. आवश्यकता नाहीये म्हणजे ते खूपच हे झालेलं आहे. त्यानंतर लोकसेवा आयोगाचे अधिकार अबाधित. पहा, जे काल वगैरे जे न्यूज आली होती त्या संदर्भात शासनाचं वगैरे स्पष्टीकरण आहे. हे मी वाचणार नाही आहे, कारण हे पण आपल्या एमपीएससी साठी वगैरे या फायद्याचं नाही आहे. ओके. म्हणजे हे तुम्हाला माहिती असावं यासाठी, परंतु सरकारनं त्याबद्दल भूमिकाच घेतली नाही ना, मग वेळ यामध्ये घालून काही अर्थ नाहीये. ओके. त्यानंतर पुढे चला. चीनच्या विरोधानंतरही पेलोसी यांचा तैवान दौरा पूर्ण. त्या आता दक्षिण कोरियाला रवाना वगैरे झालेले आहेत. सिंगापूर, मलेशिया, जपान यांची भेट वगैरे ते देणार आहेत. ओके. त्यानंतर पुढे जास्त म्हणजे हे नाहीये. त्यानंतर जागतिक वन क्षेत्रात 81.7 दशलक्ष हेक्टरची घट. हे तुम्हाला निबंधमध्ये वगैरे लिहिता येईल. त्यानंतर 6 दशकांतील परिस्थिती आहे. एन्व्हायरमेंटल रिसर्चचे संशोधन आहे. म्हणजे पहा, उत्तर लिहित असताना डाटा कुठून घेतलेला आहे तुम्ही, ओके, ते सर्व लिहायला पाहिजे. त्यामुळे एन्व्हायरमेंटल रिसर्चच्या संशोधनानुसार 81.7 दशलक्ष हेक्टरची घट झालेली आहे असं तुम्ही निबंधामध्ये किंवा GS3 ओके एन्व्हायरमेंटचा कन्सेप्ट जेव्हा येईल तिथे आपण हे लिहू शकतो. ओके.
पुढे चला मग. त्यानंतर येतं व्यवस्था सुधारायची आहे का, म्हणजे हे एमपीएससीच्या निर्णयाबाबतच आहे, परंतु त्यांचं खरंच आपल्यासाठीच आहे, परंतु एमपीएससी मध्ये प्रश्न विचारण्यात येणार नाही, त्यामुळे मी ह्याला स्किप करतोय. पहा, सरकारी नोकर भरती करताना एमपीएससीला डावलून दुय्यम सेवा मंडळाचे महत्त्व वाढवण्याच्या नव्या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी नाराज आहेत. पारदर्शी नोकर भरतीपासून सरकार दूर जात आहे का, हा प्रश्न सर्व स्तरांतून विचारला जात आहे. अगदीच बरोबर आहे, परंतु एमपीएससी आणि युपीएससी मध्ये याचं तेवढंसं मोल ठरत नाही. ओके, त्यामुळे याला स्किप करावं लागतं, परंतु जर वेळ असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा न वाचलं तरी चालेल. ओके, त्यानंतर पुढे चला. म्हणजे हे असे निर्णय वगैरे येतच असतात. ओके, त्यामुळे प्रत्येक निर्णयाला वगैरे आपण हे करत बसायचं नसतं. त्यानंतर पुढे हिमनद्या वाचूया. ओके, हिमनद्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व GS1 या दोन्ही दृष्टिकोनातून अगदी महत्वाचा आहे. कारण 2020 चा प्रश्न पाहिला तुम्ही, म्हणजे युपीएससी 2020, तिथे भूस्खलन वगैरे संबंधी प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. मग आता ही हिमनद्या जे आहे क्लायमेट चेंज बाबत आहे. ओके, व जे काही घडतंय त्यावरती करंट अफेअर्स मधून तर प्रश्न अगदीच येतात, त्यामुळे वाचूयात आपण. तर पहा, तापमान वृद्धीचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे हिमनद्या वितळणे. पृथ्वीवरील गोड्या पाण्याच्या 69% भाग साठवून ठेवणाऱ्या या हिमनद्या पृथ्वीवरची काही लाख वर्षांची श्वेतसंपदा आहे. ओके, व यांचं एक मेन काम असतं, महत्वाचे कार्य म्हणजे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश आपल्या श्वेतकांतीवरून परावर्तित करणे. ओके, म्हणजे हे सूर्याचा प्रकाश जर अशा पद्धतीने पडला तर हे परत वापस पाठवणे, ज्यामुळे ते वितळणार पण नाही, व बेसिकली काय होईल, त्यामुळे म्हणतो ना आपण पांढरं कलर म्हणून. ओके, त्यामुळेच ते आहे. हे परावर्तित केल्यानंतर पृथ्वी गरम तेवढी होणार नाही. ओके, हे याचा एक फायदा ठरत असतो. परंतु झालं कसं, क्लायमेट चेंजमुळे हे सर्व वितळवत वगैरे आहेत. मग याला उपाय म्हणून पहा, इटलीमध्ये एक प्रयत्न करण्यात आलेला पांघरून घालण्याचा. ओके, पांघरून घालण्याचा म्हणजे जिओ टेक्सटाईल, त्यावरती ही हिम नदी वगैरे असेल त्यावरती जिओ टेक्सटाईलचं पांघरून वगैरे घालण्याचा असा एक प्रयत्न इटलीमध्ये झालेला आहे. ओके, मग हे आवरण कशाचं असतं वगैरे, तर पॉलिएस्टर किंवा पॉलीप्रोपाईल याचं हे एक पांघरण आहे, हे आपल्याला सांगता येईल. ओके, त्यानंतर पुढे चला. हे एवढ्या ह्यामधून होतं. त्यानंतर हिम नद्या वगैरे जे आहे ते तुम्ही GS1च्या सिलेबसमध्ये वगैरे नक्की पाहून घ्या, भूगोलाचा, फिजिकल जिओग्राफी. ओके, त्यानंतर त्यापेक्षा टाळे ठोका. राज्य लोकसेवा आयोग सर्व पद भरती प्रक्रिया राबवण्यास तयार असताना त्या सक्षम करण्याचा निर्णय राज्य शासनाने का घेतला नसावा. आता परत हेच आहे टोटल, ते अगदीच आपल्या याच्यासाठी आहे, परंतु एमपीएससी आणि युपीएससीच्या दृष्टिकोनातून नाही ना. ओके, म्हणजे असं विचारलं जात नाही की शासनाचे निर्णय चुकले का वगैरे, त्यामुळे प्लीज याला स्किप करू शकता तुम्ही, परंतु जर इंटरेस्ट वगैरे असेल तर वाचू शकता, त्याबाबत काही नाही. त्यानंतर ईडी कायद्यानुसारच सर्व वागते, हे जे आहे त्यामध्ये परत तेच दिलेलं आहे. PMLA ऍक्ट, फेमा ऍक्ट वगैरे ते ऑलरेडी कव्हर झालेलं आहे, त्यामुळे याला स्किप करा. व GS3च्या सिलेबसमध्ये एकदाच वाचून ठेवा, कारण हे रोजचं येत आहे व यांना पण कॉलम लिहिण्यासाठी दुसरं काही विषय भेटत नाहीये, त्यामुळे हे चालत असतं, परंतु आपल्याला भरपूर अभ्यास आहे, त्यामुळे याला स्किप करा. त्यानंतर पेलोसी यांच्या तैवान भेटीचे परिणाम काय, अगदीच बरोबर आहे, परंतु हे एवढं येणार नाही ना. ओके, म्हणजे आता उद्या युद्ध चालू झालं वगैरे असं काही नाहीये, त्यामुळे आपण न्यूजला स्किप करा. ओके, जर तुम्हाला जर पाहिजेच असेल तर कोणताही युट्यूबवरती वगैरे व्हिडिओ आहे, म्हणजे नेमकं झालेलं काय, तर ते तुम्ही डायरेक्टली म्हणजे पाहून घेऊ शकता, होऊन जाईल. ओके, परंतु असं हे पूर्ण वाचत बसणं, टाइम वेस्ट करू नका. त्यानंतर नैसर्गिक न्याय ही एक म्हणजे महत्वाची बाब आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट वगैरे जे आदेश वगैरे काढतात, तर यापूर्वीही मी सांगितलेलं आहे द हिंदूच्या अनालिसिस मध्ये, तर जे नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया वगैरे जी आहे, तर ते दोघांचं पण म्हणणं वगैरे ऐकून घेतलं जातं. ओके, याचं पण म्हणणं ऐकून घेतलं, याचं पण, व तिसरा व्यक्ती न्याय करतो, परंतु ईडीच्या संदर्भात तसं होत नाहीये. ओके, जे ईडी आहे ते स्वतःचे पुरावे वगैरे तयार करते, व यांना पुरावे वगैरे तयार करण्यासाठी वेळ वगैरे काहीच दिला जात नाही, व त्यांचं स्वतःच न्यायालय असतं, त्यामुळे इथं नैसर्गिक न्याय वगैरे ते तत्वच लागू होत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु याला संवैधानिक वगैरे घटनात्मकता सुप्रीम कोर्टाने 27 जुलैच्या याचिकेमध्ये वगैरे त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. परत याचिका वगैरे त्यांनी दाखल वगैरे करणार आहे, त्यामुळे हे येत आहे, परंतु ते आपल्यासाठी आवश्यकता नाही आहे. जर याचिकावर सुप्रीम कोर्टाने आणखीन जर काही सुधारणा वगैरे केली तर त्याबद्दल मी ते सांगणारच आहे.
त्यानंतर पुढे चला, काहीच म्हणजे आवश्यकतेचं नाही आहे हे. हा, आता हे पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात घट. आता ही विरोधक आणि ह्या दोघांचं भांडण वगैरे या संदर्भात दिलेलं आहे. परंतु आपण जर आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर गेल्या काही वर्षात पश्चिम घाटातील खाणकामी उत्खनन, वृक्षतोड, जंगलाचा विनाश, अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, रस्ते विकास प्रकल्प, चोरटा शिकारी, तस्करी आणि अनियंत्रित पर्यटनामुळे पश्चिम घाटाचे तेथील वन्यजीव अस्तित्व धोक्यात आले आहे. पश्चिम घाटात अवघे 37% वनक्षेत्र शिल्लक राहिलेले आहे. एक IMP आहे. ओके, हे लिहून ठेवू शकता. कारण पहा, 2020चा जर UPSCचा पेपर पाहिला तर GS1 मध्ये हा प्रश्न आलेला होता की वेस्टर्न घाट, ओके, म्हणजे पश्चिम घाट आणि हिमालयांचे जे भूस्खलन वगैरे आहे त्या संदर्भात आलेला. मग हे होऊ शकतं प्रश्न नक्कीच त्यांनी. त्यामुळे तेथे पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी पश्चिम घाट परिसरात संवेदनशील क्षेत्राची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सूचना वेळेत मंत्रालयात पाठवा. आता ही काही गरज नाही, परंतु ही इथपर्यंत जे आहे ते अगदीच तुम्ही लक्षात ठेवा. ओके, म्हणजे नेमकं काय होत आहे, पर्यटनामुळे देखील पण ही वाढत आहे, म्हणजे नाश होत आहे वन्यांचा वगैरे. त्यामुळे एक नियंत्रित वगैरे पर्यटन असावं, अशी भूमिका सरकारने देखील घ्यायला पाहिजे. ओके, म्हणजे आता हे जे एवढे हे आहेत ते तुम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी काय करू शकता, तर हे तुम्ही हे जे मुद्दे सांगितलं मी ते लिहू शकता की पर्यावरण या पद्धतीने देखील वाचवलं जाऊ शकतं. ओके, नंतर पुढे आवश्यकतेचं नाहीये, म्हणजे आपल्या हेतूने पुढे चला. हा, राज्यात अन्न पदार्थ तपासणी प्रयोगशाळा अपुऱ्या, GS3 चा विषय आहे. फूड प्रोसेसिंग. ओके, या असायला हव्यात, परंतु सध्याला नाही तसं त्यांनी म्हणत आहे. परंतु यावर तर म्हणजे जास्त काही नाहीये. फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा की एकदाच करून ठेवा, GS3 मध्ये लागणार आहे. अर्थशास्त्राचं कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला वगैरे हे मिळून जातील. ओके, अन्न पदार्थ, त्यावरील प्रक्रिया उद्योग वगैरे. त्यामुळे याला वाचत बसण्यात काही अर्थ नाही. व हे निगेटिव्ह न्यूज आहे. ओके, आपल्याला पॉझिटिव्ह शोधायची आहे, म्हणजे सोल्युशन त्यावरती आपल्याला काढायचं असतं. ओके, त्यानंतर MPSCचा मंत्र आवश्यकता नाही आहे, म्हणजे आपण जे करतो डेली तेच जरी केला तरी बेस्ट आहे. ओके, त्यानंतर बॅडमिंटन संघाला रौप्य, पण एवढंस खास नाही आहे न्यूज. ओके, म्हणजे आहे अगदीच बेस्ट आहे, परंतु तेवढंस हे नाही आहे. ओके, कारण टीम वर्क आहे. ओके, व टीमवर्क जास्त विचारलं जात नाही. एकेरीचे गोल्ड मेडल वगैरे जे असतं त्याला जास्त मान्यता आपण MPSC मध्ये वगैरे देतो, कारण ते डायरेक्टली कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे वगैरे अगदी स्टाफ सिलेक्शन मध्ये देखील तशाच पद्धतीने विचारलं जातं. त्यानंतर रेपो दरात पुन्हा वाढ अटळ, हे अगदीच बरोबर आहे. आता पाहूयात द्विमासिक जेव्हा मीटिंग होईल तेव्हा काय त्याचे निर्णय वगैरे येतील. आताच आपल्याला चिंता करण्याची वगैरे काही गरज नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे अगदी अशा पद्धतीने आपला आजचा न्यूजपेपर हा संपतो. अगदी यामध्ये काही बातम्या नाहीत. ओके, व काही आहेत त्या MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, परंतु MPSCच्या दृष्टिकोनातून वगैरे आपल्याला ते काही कामाच्या नाहीत, त्यामुळे मी स्किप केलेले आहेत. जसं जर तुम्हाला जर वाचण्याची इच्छा वगैरे असेल तर तुम्ही नक्की वाचू शकता. आय होप आजचा न्यूजपेपर समजलेला आहे. काही शंका असतील तर सांगू शकता. धन्यवाद.